आज असा भाऊबीज केलंय पुरणाच्यो पोळ्यो. चण्याची डाळ भिजत ठेवले 6 तास. त्याच्यानंतर कुकराक लावून 5 ते 6 शिट्यो काढून घ्यायच्यो. अधिक काढलास तरी चालता, म्हणजे मिळान शिजान येतं. त्याच्यानंतर गव्हाचा पीठ चाळून घेतलं, त्याच्यात मीठ घातलं आणि मळून घेतलं. नंतर जरा त्याच्यात तेल घालून अर्धो तास झाकून ठेवलं, म्हणजे मुरता बरा आणि लुसलुशीत होतात पुरणपोळी. तोपर्यंत डाळ शिजान येली ती गाळून घ्यायची आणि अशी ग्लासान किंवा पेल्यान ठेचून घ्यायची, म्हणजे पुरण पटकन होता. त्याच्यात घातलं वेलची पावडर आणि गूळ. सगळा मिक्स केलं आणि गॅसवर ठेवलं आणि व्यवस्थित ढवळायचं. आता करपाक अजिबात देऊ नका आणि पुढ्यातच उभ्या राहून पुरण करून घ्यायचं आणि पटकन होता. ठेचलेली डाळ असा चमचो असं उभं रावलो की पुरण झालं असं समजाय. 5 मिनटं वाफ जावक द्यायची. त्याच्यानंतर त्या जाळीवर की असं वाटून घ्यायचं. आता पातळीवर कोण वाटीत बसणार नाही. आता जाळी येईल पटापट असा ग्लासानंच घसपटलास की पटकन होत आणि मऊ लुसलुशीत होतात पुरणपोळी. त्याच्यानंतर त्या पीठ अर्धो तास ठेवलं आहे, त्या व्यवस्थित असा मळून घेतलं. त्याचे केलं आहे लातयो. पुरणाच्यो पोळ्यो तुमका होय, आमकां मोठे मोठे करूक आवडतात आणि दिसतात पण बरे आणि बारीक बारीक होणत नाही करूक. त्याच्यानंतर गव्हाच्या पिठाचा गोळो छोटो घ्यायचो आणि पुरण भरपूर भरायचं त्याच्यात, म्हणजे खाल्ल्यासारखी पुरणपोळी वाटतं आणि चव पण बरी लागते. त्याच्यानंतर तांदळाचं पीठ घेतलं आणि अशी मोठी पुरणपोळी लाटून घेतलं. पातळ घ्यायची मात्र. एक एक पुरणाची पोळी फुटता आणि एक एक टम्म फुटता, कारण गव्हाचा पीठ असता. आमकां गव्हाच्या पिठाच्यो जास्त आवडतात मैद्यापेक्षा. आज इलो हा भाऊबीज करूची आहे, त्यामुळे ते पुरणपोळ्यो खास केल्ले असत. आज दिवाळीचो शेवटचो दिवस फराळ ह्यो काय रोजच असता, त्यामुळे आज स्पेशल काय तर मऊ लुसलुशीत पुरणपोळी. त्याच्यानंतर ती तव्यार घालून दोन्ही सायटीकसून परतून तूप घातलं आहे भरपूरसं. घरगुती तूप असं आमचं तर, त्यामुळे भरपूर वापरला जाता. एक एक टम्म फुगली आहे बघा कशी, आणि मऊ लुसलुशीत एक एक फुटता, त्याका काही इलाज नाही. असे पुरणपोळे करा, मऊ लुसलुशीत. दुधाबरोबर खावा किंवा तुपाबरोबर खावा, एकदम भारी लागतं. आणि गव्हाच्या चव मैद्यापेक्षा भारी येतात. बरोबर दूध. असे करा, खावा, आवडतले तुमकां. आणि आवडल्यास पटकन चॅनल सबस्क्राईब करा. भावान आणली आहे साडी खास भेट.